ठिकाणी एकत्र अभिमानाचे आपले ठिकाणी एकत्र आंबेगावच्या विधानसभेमध्ये सध्या उमेदवारामध्ये चुरस निर्माण झाली आहे। आंबेगावमध्ये मोठमोठे दिग्गज उमेदवाराबरोबरच काही सर्वसामान्य नागरिक, सामान्य मतदार सुद्धा या विधानसभेच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत। अशाच प्रकारच्या या आंबेगावच्या विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये या आंबेगावमध्ये रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखाताई निघोट या सुद्धा उभे आहेत। त्या अंगठी हे चिन्ह घेऊन अपक्षपणे उभे आहेत, परंतु एक कडवे शिवसैनिक म्हणून त्या ओळखल्या जातात। एक शिवसैनिकामध्ये त्यांचा एक त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या कामाचा जो एक दरारा आहे, एक शासकीय कार्यालयामध्ये म्हणा किंवा विविध समाजामध्ये त्यांच्या या कामाच्या पोचपावतीमुळे ते ओळखल्या जातात। आपल्या बरोबर सुरेखाताई निघोट आहेत। ताई, कसं पाहताय निवडणुकीमध्ये, आंबेगावच्या निवडणुकीमध्ये? आंबेगावची निवडणूक ही फक्त एक जनसामान्याच्या आवाजासाठी मी हाती घेतलेली आहे आणि एका बाजूला धनशक्ती आहे आणि माझ्या बरोबर जनशक्ती आहे आणि जनसामान्याचा आवाज हा विधानसभेवर जावा अशी माझी अपेक्षा आहे, म्हणून मी ही विधानसभेची निवडणूक आता लढवत आहे। आपण ही निवडणूक लढवत आहात, परंतु आपल्या बरोबर जी काय समजा पक्षाने तुमची दखल घेतली गेली नाही। तुमचं 2 ते 2.5 महिने मी काम बघतो आहे। तुमचं काम हे सर्वसामान्य फळीमध्ये आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यापासून आपण नेहमी अग्रेसर असता, परंतु तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहात, तर तुम्हाला तुमची दखल या पदाधिकाऱ्यांनी घेतली गेली नाही किंवा इथं उमेदवार देताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? नाही, उमेदवार निवड करताना मला विश्वासात घेतलं नाही असं म्हणता येणार नाही। वरिष्ठ जे आमचे पक्षीय आहेत त्यांच्याबरोबर माझ्या मीटिंग झाल्या, मी मातोश्रीवर गेले होते, परंतु आघाडी ज्या वेळेला इथं झाली, आघाडीमध्ये वाटपामध्ये पक्षीयांचा काय विचार झाला असेल आणि त्यात स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांनी जास्त सहकार्य न केल्यामुळं आज हे शिवसेनेचं तिकीट आघाडीमध्ये राष्ट्रवादीला गेलेलं आहे। किती गावामध्ये प्रचार पूर्ण झालाय तुमचा? आता माझा पूर्ण प्रचार हा 42 गावात, तिकडं पाबळ, मलठण, केंदूर, तिकडून इथं माझा जिल्हा परिषद गट, अवसरी, गावडेवाडी, बेंगडेवाडी, त्यानंतर अवसरी, खुर्द, तांबडेमाळा, सातगाव पठारची पूर्ण सगळे गावं, त्याचप्रमाणे घोडेगाव आणि नारोडी, चिंचोडी आणि आज निघोटवाडी आणि वडगाव होईल आणि संध्याकाळी माझी ग्रामस्थांबरोबर मीटिंग होणार। काय रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? स्त्रिया जे आहेत ते तुमच्याकरता हिरिरीने तुमच्या बरोबर सहभागी झाले आहेत, रोज त्या तुमच्या बरोबर असतात, उपाशी तापाशी ते लोक स्वतःची भाकरी घेऊन तुमच्या बरोबर येतात, त्याबद्दल, त्या लोकांबद्दल, कडवे जे शिवसैनिक याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? मी आजपर्यंत सामान्य महिला म्हणूनच सामान्यांच्या प्रश्नात आतापर्यंत त्यांना सहकार्य करत आलेली आहे आणि त्या महिलांचा माझ्यापेक्षाही त्यांना जास्त उत्स्फूर्त त्यांची भावना आहे की आज ताई या विधानसभेवर निवडून याव्यात, म्हणून त्या बिचाऱ्या त्यांच्या स्वतःच्या घरदार सोडून सकाळी डबा घेऊन सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत माझ्या बरोबर थांबतात। काय प्रश्न घेऊन तुम्ही उतरल्यात या आंबेगावच्या विधानसभेमध्ये? तुम्ही या निवडणुकीमध्ये कोणते प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत? प्रचाराचे प्रमुख मुद्दे म्हणजे आता सध्या वाढती महागाई आहेच, दुसरी गोष्ट तरुण वर्ग जो आहे, सुशिक्षित बेकार वर्ग, या तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे गुंडगिरी, चोऱ्या माऱ्या जास्त वाढलेल्या आहेत आणि हे प्रमाण कुठंतरी कमी व्हावं आणि चांगल्या कुटुंबातल्या मुलांना आज शिक्षण असूनही नोकऱ्या नाहीत आणि नोकरी नसल्या कारणाने ते विविध मार्गांनी त्याचा दुरुपयोग होतोय, ती मुलं कुठंतरी स्थिरस्थावर व्हावीत आणि सहकार मंत्र्यांनी जो मुद्दा उचललेला आहे का आंबेगावचं पाणी पळवायचा प्रयत्न काही लोक करतायत, तुमची काय भूमिका असणार आहे? प्रस्तावित जो डिंबे बोगदा आहे याला तुम्ही विरोध करणार का त्याचं समर्थन करता? आंबेगावचा जर आता विकास हा आहे किंवा यात वाढ व्हायची असेल तर डिंबे धरणाच्या बोगद्याला माझा पूर्णपणे विरोध आहे, कारण डिंबे धरणाचं जर पाणी पळवलं तर हा आपला आंबेगाव
पूर्ण ओसाड होणार आहे. आणि आता जे आपलं सुजलाम सुफलाम आपण म्हणतोय थोड्याफार प्रमाणात, किंवा अजून तरी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था नाहीये, वीज नाहीये. आता लाईट बिल माफ केले, पण लाईट बिल माफ केलंय शेतकऱ्याचं, दिवसा शेतकऱ्याला लाईट नाही, रात्री लाईट देतात, रात्री बिबट्या येतो. पण शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? म्हणजे हे जे उलट्या डोक्याचं सरकार आहे ते पहिलं खाली आणलं पाहिजे. काही म्हणतात उलटे डोक्याचं सरकार खाली आणलं पाहिजे, परंतु नामदार दिलीप वळसे पाटील यांचा जो मुद्दा आहे, प्रमुख मुद्दा, की डिंबे प्रस्तावित बोगद्याला त्यांचा विरोध राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये इथलं जे डिंबेचं जर बोगदा झाला तर हे पाणी पळवलं जाणार आहे. 3 महिन्यामध्ये संपूर्ण जे डिंबे धरण आहे ते खाली होऊ शकतं. ही शक्यता नामदार दिलीप वळसे पाटील सुद्धा व्यक्त केली होती. ही शक्यता सुरेखाताईंनी सुद्धा त्या डिंबे बोगद्याचं समर्थन केलेलं नाही. आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. बाबा, तुम्ही वयस्कर आहात तरी पण ताईंच्या प्रचारामध्ये आहात, काय भूमिका आहे तुमची? ताईंना माझी भूमिका तीच आहे, ताईंनी जी सांगितली त्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही. मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे, एक कार सेवक होतो, त्यांच्यामुळे यांच्याबरोबर मी आलेलो आहे. आणि सुशिक्षित बेरोजगार चोऱ्यामाऱ्या महिलांवर अत्याचार होतात त्याचं नीट हे होत नाहीये. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात हे आपला 50 खोके एकदम ओके प्रकार झालाय, तसाच आंबेगाव तालुक्यात सुद्धा 50 खोके एकदम ओके प्रकार झालेला आहे. त्याचंही थोडंफार निरसन झालंच पाहिजे. वरच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. मावशी, तुम्ही प्रचारामध्ये आहात, नेमकं काय भूमिका आहे तुमची? ताईंचे काय मुद्दे? बोला, तुम्ही बोला, थोडस बोला. ताईंबरोबर तुम्ही प्रचाराला आहात, काय वाटतं ताई किती मतांनी निवडून येतील? ताईंना किती मतदानाचा भरघोस प्रतिसाद भेटतोय? ताई ह्या खास शिवसैनिक म्हणूनच आहेत आणि मीही शिवसैनिकच आहे. परंतु मलाही ताईंचा अभिमान आहे का ताई एक महिला म्हणून पूर्णपणे महिलांसाठी पाठिंबा देत आहेत. ताईंचा विजय हा हो, हीच माझी अपेक्षा आहे. आपण आणखी काही महिलांशी बोलणार आहोत. कोण बोले तुमच्यापैकी? तुम्ही बोला. अशा प्रकारे आंबेगाव तालुक्यामध्ये जी विधानसभेची चुरस आहे, यामध्ये आपण आणखी काही महिलांशी संवाद साधतोय. तुमचं काय नाव? सीमा चंद्रकांत शेवाळे. बरं, तुम्ही ताईंबरोबर किती वर्षापासून काम करता? शिवसैनिक आहात? हो, वर्ष झाले. स्वतः प्रचार करताय ताईंबरोबर सध्या? हो, ठीक आहे. काय लोकांना, मतदारांना काय आव्हान करा, स्त्रियांना काय आव्हान कराल? ताईंविषयी एवढंच सांगणार आम्ही का ताईंना मतदान करून निवडून द्यावा. ताई सगळ्यांसाठी अर्ध्या रात्रीला धावतात, एवढंच. तुमच्या वाडीमध्ये हो. ताईंचं काम चांगलं आहे? ओके. किती वर्षापासून ताई बरोबर काम करता? 1 वर्ष झालं. काय आव्हान करा मतदारांना? ताईंना किती मतदान करावं? ताईंना काय काम करण्याची संधी द्यावी भविष्यात? आमच्या लांडेवाडीच्या रस्त्यासाठी ताई आम्हाला आहे ना, उपोषणला बसले होते तर त्यांनी येऊन सांगितलं, पुढे फोन केला तर लगेच आम्हाला त्या दिवशी रस्त्याला हे झालं. त्यामुळं काय, आपल्या बरोबर ह्या ज्या महिला होत्या, ह्या महिलांनी ताईंच्या कार्याचा गौरव केलेला आहे. ताईंचं कार्य फार सुंदर आहे. ताईंना भरघोस असं मतदान मिळणार आहे, लीड मिळणार आहे आणि ताई विजय होणार आहे, अशा प्रकारचा संकल्प या महिलांनी प्रचारावेळी व्यक्त केलेला आहे. निगोडवाडीहून तेज तुफान न्यूज करता अय्यूब शेख, आंबेगाव, पुणे.